बाळासाहेब ठाकरेच्या घरी मला बोलले होते, त्यांच्या बी घंटाभर चर्चा झाली. मग त्यांनी म्हणले की चांगला मापड त्रास द्यायचे नाही. मग त्यांनी सांगितलं, खैरे साहेबाच्या घरामध्ये मी होतो 2 दिवस, मी जेव्हा महामोर होता ते माझे बरोबर होत होते. परंतु त्यावेळेला कशाला नाही सांगितलंय? 40-45 वर्षानंतर आता सांगतो, त्यावेळेस सांगायला पाहिजे होते. आणि जे पालघरमध्ये जे साधूला मारलं त्याला तुम्ही नाही घेतला पाठ, ते चांगला झाला. तर ते तुम्ही जे करणार तर ते चांगलं आहे. आणि आता एक 2 वर्षापूर्वी ज्या राजा बाजारमध्ये दंगा झाला होता, कोणी केला होता? सगळे रिकार्ड आहे. आणि ते पार्टीचे मोठे लोक आहेत. मग काय सांगणार तुम्ही? कोण आहे ते हिंदुत्वात सोडला, त्यांनी याला घेतला, त्यानं ते पॉलिटिकल आहे. मग अगर खरे हिंदुत्वाचे रक्षक कोण? आता तर मला उद्धव ठाकरे दिसते, त्यासाठी मी गेलो त्यांच्या बरोबर. आणि रामजीला आम्ही बांधतो, त्यासाठी बरोबर आहे. एक कावत आहे, अंधे गारे भरे बजारे. कोणी म्हणणार पाकिस्तान जिंदाबाद? पागाले का कोणी की सांगणार? मी तर देशभक्त आहे, सगळे देशभक्त आहे. आणि काही औरंगाबादमध्ये हिंदू समाज असे ज्यांना मी दंगलीमध्ये वाचवेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील चळवळीत जेवढे रशीद मामू हे जेवढे प्रसिद्ध झालेले नाही, मात्र त्यांनी शिवसेना उभाटावर ज्यावेळेस प्रवेश केला, त्यानंतर चंद्रकांत खैरे आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठा विरोध झाला. त्यानंतर रशीद मामू हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले, जे रशीद मामू जे मराठवाड्या चळवळीत सुद्धा माहीत झाले. मामू, काय सांगाल की मराठवाडा मुक्ती संग्रामातील तुम्ही म्हणजे चळवळ तुम्ही लढले आहेत, अनेक स्वतंत्र सैनिकांसोबत तुम्ही लढलेत, मात्र तुम्ही त्यावेळेस महाराष्ट्राला माहीत झालं नाही, पण अवघ्या काही टीका टिप्पणीमुळे तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालात. आता मराठा आंदोलनमध्ये आम्ही हायकोर्ट आणला भांडण करून, मेडिकलचा चांगला केला, एअरपोर्टचा चांगला केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट लेबर कोर्ट आणलेलं आहे, ते सगळं काम उन्नती काम केलेलं आहे. आता जसं आहे की विकास, ते आम्ही विकासासाठी भांडण करत होते मराठा आंदोलनचा. आणि आता तर विकास तिन्हीच राहिलेला आहे. जय भवानी, जय शिवाजी, नारे तकबीर, जय भीम, याला विकास म्हणतात. हे विकास नाही, आम्ही जनतेच्या विकासासाठी लढत होते. आता जे आहे तो विकास आता करत नाही. आता फक्त विकास काय? रशीद मामू सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आता बीजेपी रशीद मामाला इलेक्शन लढत आहे आणि त्यांना खान चालत आहे. महाराष्ट्रामध्ये मला खान म्हणून त्यांनी फेमस केला. तर त्याचा पार्थ. पण मुंबईमध्ये जर पाहिलं, मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये रशीद मामू म्हणजे प्रत्येक जणाच्या स्टेटसवरती आणि हिंदूच्या स्टेटसवरती दिसायला लागले. आतापर्यंत मला कोणी हिंदूने काय सांगितलं? सगळे मला प्रेम करत आहे. तर त्याला माझं आतापर्यंत कोणी नाही सांगितलं. आणि मग त्याने जे सांगितलं मला फेमस केलं, तर ते आभार आहे मी त्यांचं. परंतु ते जे गोष्ट सांगतात 45 वर्षापूर्वीची, तर ते जर 10-15 वर्षाचे होते. आता त्याच्यामध्ये सबूत असणार आणून द्या ना. केसेस होते, पॉलिटिकल केस, ऑटो रिक्षा युनियनचा होता, लेबर युनियनचा होता, ट्रक युनियनचा होता, मी प्रेसिडेंट होता. भांडण झाले होते ना आमचे, पोलीस संबंधी भांडण झाले होते, ते आमच्या विरुद्ध, आम्ही त्याच्या विरुद्ध, ते झालं. परंतु असा काही नाही. आणि काही औरंगाबादमध्ये हिंदू समाज असे ज्यांना मी दंगलीमध्ये वाचवेला आहे. त्याच्यामध्ये चांदीवालचे पडील होते, सावजी होते, आपके पहलवान थे, सिद्ध पहलवान थे. ये सब लोगों को मैंने बचाया. आज जिंदा है कुछ लोग है, उनके बच्चे हैं. पण त्यांना विचारा तुम्ही. असा देखील आरोप तुमच्यावर होतोय की जेव्हा हिंदुत्वाचा मोर्चा निघाला तर त्या मोर्चावर तुम्ही दगडफेक सुद्धा केली होती आणि त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष जेल सुद्धा झालेली होती, असं देखील आमच्यावर आरोप आहे. ते जेल झाली नाही होती, पॉलिटिकल मला NSA म्हणला होता, ते सजा न होता. आणि ते केसमध्ये सगळे बरी झालेले, की सजा लागली नाही. सजामध्ये वेगळा आहे. सजा मला आजपर्यंत सजा लागली नाही. दाखवा, अगर सगळं सजा लागत होती तर मग कबीर पुरस्कारसाठी कशाला पाठवत होते? माझा कमिशनर बताव, कमिशनर रिकमेंड केला होता कबीर पुरस्कारसाठी. आणि काही सर्टिफिकेट माझा पैसे कमिशनरचे, पोलीस कमिशनर, कलेक्टर सगळ्यांचे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला दिल्लीमध्ये पाठवला कबीर पुरस्कारसाठी 2011ला. पण दुसरा एक आरोप आहे, पाकिस्तान जिंदाबाद, म्हणजे तुम्ही भारतात राहता आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा तुमच्यावर आरोप सुद्धा करण्यात आणि त्याच्यावरूनच हा वादंग सगळा पेटलेला आहे. त्यांनी कोणी म्हणला, त्यांनीच म्हणला. आणि तेच बजारे, अंधे गाऱ्यावर भरे बजारे. एक कावत आहे, अंधे गारे भरे बजारे. कोणी म्हणणार पाकिस्तान जिंदाबाद? पागाले का कोणी की सांगणार? मी तर देशभक्त आहे, सगळे देशभक्त आहे. कोणी मुसलमान पाकिस्तान मुर्दाबाद म्हणू शकतच नाही, कोणी हिंदू दलित म्हणू शकतच नाही. आम्ही देशासाठी आहे ना. आणि तुम्ही सांगितलं तर त्या प्रूफ द्या ना. रशीद मामू का असं त्यांना ह्या रशीद मामू याला विरोध होतोय, रशीद मामू मुस्लिम म्हणून याला विरोध होतोय, नेमकं एवढा पूर्ण महाराष्ट्र एवढा कडा विरोध कसा? आता 15 वर्षापूर्वी BJP माझा विरुद्ध उभे होते, त्यावेळेला कशाला नाही सांगितलं?
हायकोर्टामध्ये जेव्हा मी महापौरसाठी गेलो त्यावेळेला त्यांनी अफिडेव्हिट कशाला दिले, हे जातीवाद तेव्हा नाही ते कळलं आहे ना. बाळासाहेब ठाकरेचे घरी मला बोलले होते, त्यांच्या बी घंटाभर चर्चा झाली. मग त्यांनी म्हणले की चांगला महापौर त्रास द्यायचे नाही. मग त्यांनी सांगितलं, खैरे साहेबाच्या घरामध्ये मी होतो 2 दिवस, मी जेव्हा महापौर होता ते माझे बरोबर होत होते. परंतु त्यावेळेला कशाला नाही सांगितलंय? 40-45 वर्षानंतर आता सांगतो, त्यावेळेस सांगायला पाहिजे होते की यांना द्यायचे नाही, महापौर करायचे नाही. ढोंग करताय कोण मग? हा? ढोंग करताय कोण? आता तुम्हाला माहिती आहे, त्यांना माझ्या नावावर वोटिंग पाहिजे त्यांना, त्यासाठी मामूला फेमस केला त्यांनी. आता बीजेपी ते मागतात का की आम्ही काम करणार? नावाचं भाजप ढोंग करतीये. ढोंगाच आहे ना त्यांचा. अरे भाई, त्यांना ते काय सांगायला पाहिजे, शेतीवाल्याला काय करायचे, जनताला काय करायचे, नोकऱ्यासाठी काय करायचं ते सांगायला पाहिजे. मामू मामू काय, मामू उठला की मामू बदला. आता मला परवा दिवशी सांगितलं कोणी की काही घरामध्ये तर असं पुढारी जो तर निनामध्ये उकडून जातात बायकोला, मामू आला मामू आला. तर मी काय उठलं, भीती वाटत त्याला मामू का झोपल्या. असं वाटत नाही का की मामू यांच्या खांद्यावरून कोणाला तरी टार्गेट केल्या जात आहे, म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जाते? नाही, हो एक गोष्ट सांगता मी, उद्धव ठाकरे गलत काय केलं, आणि जे पालघरमध्ये जे साधूला मारलं त्याला तुम्ही नाही घेतला पाठ, ते चांगला झाला. तर ते तुम्ही जे करणार तर ते चांगलं आहे. आणि आता 1-2 वर्षापूर्वी ज्या राजा बाजारमध्ये दंगा झाला होता, कोणी केला होता? सगळे रिकार्ड आहे. आणि ते पार्टीचे मोठे लोक आहेत. मग काय सांगणार तुम्ही? कोण येते ते मी नाव सांगू शकत नाही. तुम्ही ऐकून पक्षातच नाही, कोणती असू, परंतु त्याच्यामध्ये सांगा युतीवाले नाही होणार तर होऊन दे ना. मग तर त्याच्यामध्ये सांगा ना. ते म्हणत नाही. महायुतीवालेच नाही. आणि उद्धव ठाकरे कशाला म्हणतात? ते कट्टर हिंदुत्ववादी आहे. ते रामजीला मानचे. हा, रामजीला मानणारे हिंदू आहे उद्धव ठाकरे. रामजीने काय केला, आईला विचारला, सौतीली आई म्हणले तर ते सर वनवासला गेले. वडीलला प्रेम दिला, बायकोला प्रेम दिला, मुलाला प्रेम दिला, सगळ्यांना ते घेऊन चालले. आणि झुटी बिरणीचे झुटे वेळ खाल्ले. त्यावेळेला अगर मुसलमान होते तर बघायला पाहिजे होतं ते प्रेम करत का नाही. आता तुम्ही म्हणलेत की हे खरं रामाचं हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे खरे रामाचे नाही, ते त्याला पालन करते, सगळ्या समाजाचा साथ घेऊन चालणारे. सगळं सोबत. मग ते कोण आहेत जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना ठाकरे गट, उद्धव गट असेल, हे ठाकरे गट आहे आपले, हे शिंदे गट असेल, यांचं हिंदुत्व कोणतं आहे? मग पॉलिटिक्स म्हणा तुम्ही, पॉलिटिक्स म्हणा ना. ते हिंदुत्वात सोडला, त्यांनी याला घेतला, त्यानं ते पॉलिटिकल आहे. मग अगर खरे हिंदुत्वाचे रक्षक कोण? आता तर मला उद्धव ठाकरे दिसते, त्यासाठी मी गेलो त्याच्या बरोबर. आणि रामजीला आम्ही मानतो, त्यासाठी बरोबर आहे. आणि त्यांचा फार मोठा पण आहे उद्धव ठाकरे. कोणाची भीती वाटली नाही, मामू आला घेतला आम्ही गेला म्हणतात. मग आता मला सांगा की आता तुम्ही आता राजीनामा घेणार का तुमचा? तुम्ही घेतलंच कसं, असा विरोधकाकडून आरोप होत आहे. सध्या तुमच्या पक्षात सध्या काय स्थिती सध्या आहे? कोणी काय म्हणत नाही, सगळे खुश झाले. काल क्रांती चौक मध्ये सगळे मला भेटले. विरोधक म्हणतायत, विरोधक काय म्हणू आपण, विरोधक काय असं आहे की कोणीने 2-3 बायको केलं, भांडण आपण लढते बाहेर. 2-3 बायकोचं पार्टी असती तर त्यांच्यामध्ये भांडण असतात. तुमच्या असं बी आरोप होते की फक्त मुस्लिमांचे मतं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे सोबत नाही नाही नाही. आणि माझा परिचय काय, तुझं नाव काय भाऊ? प्रेमसिंग चव्हाण. तू किती वर्षापासून माझा परिचय? 36 वर्ष. आणि किती हिंदू समाज आहे माझ्या बरोबर? मग आता जवळ शहरामध्ये काय होतं त्याच्या पैशी, आता काय ते तुझ्या पैशी चांगलं आहे. बघ. आता नाही, एक हे सांगा, हिंदू समाज काय, तुझे मुलं काय म्हणतात मला? भांडवल करताय कशी, कोण करताय? आता त्यांना सांगा ना. आतापर्यंत तुम्ही प्रेसमध्ये आहे, कोणी सांगितलं का हिंदू समाज मामूला कशाला घेतले? हेच म्हणतात, दुसरं कोणी नाही सांगितलं. कोणी उद्धव साहेबला सांगितलं की साहेब त्याला पार्टीमधून काढून टाका? नाही. खरे साहेब काय म्हणले, पार्टीमध्ये घेतलं. ते चालतात. आता याच्यामध्ये नाही चालतात कोणाला ठीक. आता पैठण करापुरून भांडण झाला तिकीटवर, ते चालतात. विरोधकांना तुमचं आता जे रशीद मामू जे होते, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं मी की जेवढे स्वातंत्र्य म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामात तेवढे फेमस झाले नाही, आता ते एवढे फेमस होऊन गेलेत, त्यांना काय तुमचं सांगणं आहे? नाही, हे बघा, मी गणेश महासंघमध्ये 51 वर्ष झाले. 50 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी माझा सत्कार झाला गणेश महासंघामध्ये. गणेश महासंघ 1 वर्ष झाला. आणि मग नाहीतर ते स्वागत करत नव्हते. आणि मग हे सगळा बघून ते म्हणतात, मग मी एक मुस्लिम म्हणून नाही. आता मी तिथे उभे आहे, तिकडे मुस्लिम मत कम आहे, हिंदू समाज जास्त आहे. मी काल जाऊन आलो. मामू फिकर करायचे नाही. मामू एवढे मोठे झाले का की राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तुमच्यावर बोलतायत? बरोबर आहे.
ते माझ्यापेक्षा लहान आहे, आता मी त्यांच्याबरोबर बोलत नाही, मी सिनियर सिटीजन आहे. तर ते बोलले तर त्यांचा मग ते कशाला बोलले काय माहिती. जेव्हा ते तिकडे मेयर होत महापौर होते, मी ते महापौर होतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर खरे हिंदुत्वाचे रक्षक जे पाहिले तर सध्याचे उद्धव ठाकरे खरे हिंदुत्वाचे रक्षक आहे असं देखील रशीद मामू यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र आता यावरती भारतीय जनता पार्टी या नावाचं भांडवल करते असा देखील आरोप मामू यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र यावरती आता भारतीय जनता पार्टीचे काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं तेवढं आता महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज राय, छत्रपती संभाजीनगर.